त्या सोलापूर जिल्ह्याचा त्यांनी विषय विचारला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 6,99,000 लाभार्थी पात्र शेतकऱ्यांपैकी साधारणतः 6,82,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत आपण त्याचा लाभ हा दिलेला आहे। त्यामुळे त्यांचा जो प्रश्न आहे की ही जी योजना आहे केंद्र सरकारची, ह्या केंद्र सरकारच्या योजना ही साधारणतः त्याचा कट ऑफ डेट ही पूर्वी ज्यावेळेस केंद्राने योजना जी आपण केंद्राने ते राज्यांनी त्याप्रमाणे राबवली साधारणतः 1 फेब्रुवारी 2019 की त्याच्या अगोदर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जर कुणी नवीन शेती घेतली तर तो लाभार्थी तो शेतकरी यामध्ये पात्र ठरत नाही। आणि सदस्यांची भावना आहे बरोबर आहे की त्या 2019 नंतर फक्त वारसाला एखादा मृत्यू झाला तर वारसाला त्या योजनेचा लाभ घेता येतो, परंतु ज्यांनी नवीन शेती घेतली किंवा नवीन ह्या गोष्टी घेतात तो त्याला लाभ होत नाही। त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे। आम्ही वारंवार त्यांनी विनंती पत्र दिलेली आहेत। मी स्वतः कृषी मंत्री झाल्यानंतर माझ्या अगोदर मला वाटतं कोकाटे साहेब असतील किंवा हे असतील, आम्ही दोघांनी मी सुद्धा पत्र साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये पत्र हे केंद्र सरकार दिले, कारण आता हे निकषामध्ये आता बदल करणं गरजेचं आहे। कारण काय 1 फेब्रुवारी 2019 नंतर त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी नवीन जमीन घेतलेली आहे, जे गरीब शेतकरी आहेत त्यांना हा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। या बाबतीमध्ये केंद्राकडे आमचा सगळ्यांचा पाठपुरावा चालू आहे। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काय अपात्र त्यांनी जे सांगितलं की काय शेतकरी पात्र शेतकरी आहेत, परंतु पात्र शेतकरी असले तर निश्चित प्रकारे त्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा राज्याची योजना असू द्या किंवा केंद्राची योजना असू द्या हा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल। जर आपण राज्याचा जर विचार केला तर साधारणतः राज्याने सुद्धा 7 आतापर्यंत शेतकऱ्यांना हप्ते दिलेले आहेत। साधारणतः 13,000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिले आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून 39,000 कोटी रुपये हे माझ्या शेतकरी बांधवांना दिले आहेत। त्यामुळे हे सरकार हे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांवरती हे करणार आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे सदस्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचे जे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे नोंद घेऊन त्यांच्यासमोर त्यांची एकत्र बैठक घेऊन या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतला जाईल।